आज इयत्ता 6वीचा पहिला धडा भारतीय उपखंड आणि इतिहास याचा आपण अभ्यास करणार आहोत. इयत्ता 6वीला प्रामुख्याने प्राचीन भारताचा इतिहास आहे. मित्रांनो, इयत्ता 5वीला आपण शिकलो होतो की इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे असे घडले, माणसाने पूर्वीच्या कठीण प्रसंगातून आपली कशी प्रगती केली ह्या सांगणाऱ्या या गोष्टी म्हणजे इतिहास असतो. हे मी सांगत बसत नाही. भरपूर मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या. इतिहासाची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, काय झाली, हे सगळं आपण इयत्ता 5वीला शिकलो आहोत. मग आता थोडक्यात असं समजा, या पहिल्या धड्यामध्ये भूगोल आणि इतिहास यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणून धड्याचं नाव आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. थोडक्यात भूगोल आणि इतिहास यांचा काय संबंध आहे, इतिहास आणि भूगोल यांचा काय संबंध आहे हे सांगण्याचा प्रयत्न या धड्यातून केला गेलेला आहे. बघा, इतिहास आणि भूगोल यांचं हे जे काही नातं असतं ते अतूट असतं आणि इतिहासावर भौगोलिक परिस्थितीचा प्रचंड मोठा असा परिणाम होत असतो. बघा, अश्मयुगातला माणूस साधारणतः त्याने वस्ती कुठे केली होती की ज्या ठिकाणी पाणी, झाडं, जमीन हे चांगले असतील अशा ठिकाणी त्याने वस्ती करायला सुरुवात केली होती. कारण या गोष्टी त्याला सहज मिळू शकतील, मुबलक प्रमाणात मिळू शकतील. म्हणजे बघा, जिथं जमीन येते, पाणी येते, झाडं येतात, तिथं भूगोल येतो. अशा प्रकारे भूगोल आणि इतिहास यांचा संबंध साधला जातो. बघा, आपण ज्या परिसरात राहतो, जिथे राहतो, त्या परिसराचा आपल्यावर परिणाम होत असतो. आपल्यावर परिणाम होतो म्हणजे आपल्या जेवणावर होतो, आपल्या राहणीमानावर परिणाम होतो, वेशभूषेवर परिणाम होतो, व्यवसायावर परिणाम होतो, घराच्या पद्धतींवर परिणाम होत असतो. बघा, आपण जिथं राहतो त्या परिसराचा आपल्यावर किती मोठा पगडा असतो. आणि त्याचप्रमाणे आपलं समाज जीवन सुद्धा भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतं. आता आपली वेशभूषा थोडक्यात सांगायचं म्हणजे, बघा, जर एखादा उष्ण प्रदेश असेल तर त्या ठिकाणी माणूस अत्यंत पातळ स्वरूपातले सुती कपडे घालतो. ज्या ठिकाणचं वातावरण अत्यंत थंड असतं तिथे लोकरीचे कपडे किंवा जाड उबदार असे कपडे वापरले जातात. हे झालं वेशभूषेचं. आहाराचं काय? मग कोकणामध्ये मुबलक प्रमाणात भात आणि मासे आहे. साहजिकच तिथले लोक काय खाणार? जास्तीत जास्त प्रमाणात मासे आणि जास्तीत जास्त प्रमाणात भात हे त्यांचं अन्न राहणार. ज्या परिसरामध्ये जे मुबलक आहे ते खाणार. आहाराचं, व्यवसायाचं सुद्धा तसंच. जर एखाद्या प्रदेशातली जमीन खूपच सुपीक असेल तर साहजिकच माणसाचा प्रमुख व्यवसाय काय असतो तिथं? शेती. एखाद्या प्रदेशातली जमीन समजा डाळिंबासाठी अत्यंत महत्त्वाची, अत्यंत सुपीक आहे, मुरमाड जरी असेल तरी ती डाळिंबाला अत्यंत पोषक आहे. साहजिकच तिथले शेतकरी काय घेणार? डाळिंबाचं पीक घेणार. हे झालं आहाराचं, व्यवसायाचं. पुढचा मुद्दा येतो घर बांधणी. घरांचे प्रकार हे सुद्धा भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. कसे? उदाहरणार्थ, कोकणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मग याला पर्याय काय? मग तिथल्या माणसाने काय शोधून काढलं की उतरत्या छपराची घरं, उंचावरची घरं किंवा उतरत्या छपराची घरं त्यांनी बांधायला सुरुवात केली की जेणेकरून त्या छपरावर पडणारं पाणी हे खाली जाईल, खाली पडेल. उतरत्या छपराची घरं बांधायला लागला. राजस्थानमध्ये वाळवंट आहे
किंवा उष्ण प्रदेश आहे, उष्ण प्रदेशातली लोक धाब्याची घरं बांधायला लागली. धाब्याची घरं कशी असतात? थंड असतात. अशा पद्धतीने भौगोलिक परिस्थितीचा परिणाम घर बांधणीवर सुद्धा झाला. मग आता पुढचा मुद्दा येतो, डोंगराळ प्रदेश आणि तिथले लोक. साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणा, रत्नागिरी, रायगड इथे प्रचंड प्रमाणात डोंगराळ प्रदेश आहे. आणि हे जे काही डोंगराळ प्रदेश आहे आणि तिथे राहणारे जे काही लोक आहेत, या डोंगराळ प्रदेशाचा सुद्धा परिणाम त्या लोकांच्या जीवनमानावर झालेला आहे. पहिलं काय असतं, डोंगराळ प्रदेशातले लोक हे काटक असतात. कारण काय फरक आहे? साध्या प्रदेशातले लोक आणि डोंगराळ प्रदेशातले लोक यांच्या जीवनमानामध्ये काय फरक आहे? पहिला फरक बघा, डोंगराळ प्रदेशातल्या लोकांचं जीवन हे अत्यंत कष्टमय असते. त्यांना खूप कष्ट करावी लागतात, श्रम अधिक करावे लागतात. त्या मानाने जे काही सपाट मैदानी प्रदेशातले लोकांचं लोकजीवन असतं ते अत्यंत साधं, सरळ आणि कमी कष्टाचं असतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जे काही डोंगराळ प्रदेश आहे तिथली जमीन जी काही असते ती सुपीक नसते, जाडी भरडी जमीन असते. त्यामुळे त्या साहजिकच ती कसण्यासाठी जास्त श्रमांची आवश्यकता असते, जास्त कष्ट करावे लागतात आणि त्या मानाने उत्पादन त्याला तेवढं मिळत नाही. पण या उलट जे सपाट मैदानी प्रदेश असतात तिथली जमीन ही अत्यंत सुपीक आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. तिसरा महत्त्वाचा फरक आहे डोंगराळ भागातल्या लोकांच्या जीवनातला, ठराविक पिकं घेता येतात त्यांना शेतीमध्ये. म्हणजे जे काही तृणधान्य असतं, भाज्या असतात, यांचं प्रमाण अत्यंत नगण्य असतं. या उलट जे काही मैदानी प्रदेश आहे त्या मैदानी प्रदेशातल्या लोकांच्या शेतीमध्ये किंवा त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये तृणधान्यांचा समावेश असतो, सर्व भाज्यांचा समावेश असतो, वेगवेगळे ते पिकं घेऊ शकतात. परंतु डोंगराळ प्रदेशातल्या लोकांच्या शेती करताना त्यांच्यावर मर्यादा येतात, ठराविक पिकेच त्यांना घ्यावी लागतात. पुढचं, जे काही डोंगराळ प्रदेशातले लोक आहे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना शिकार किंवा जंगलातील उपलब्ध पदार्थांवर अवलंबून राहावं लागतं. परंतु जे काही सपाट मैदानी प्रदेशातले जे काही लोक आहेत त्यांना मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध असतं, त्यांना शिकारीला काही कुठं जावं लागत नाही, सगळं हातोहात उपलब्ध असतं. हा महत्त्वाचा फरक असतो. म्हणजे डोंगराळ प्रदेश आणि सपाट मैदानी प्रदेश या दोन्ही लोकांच्या जीवनमानामध्ये प्रचंड प्रमाणात फरक असतो. आणि हा फरक का पडलेला आहे? भौगोलिक परिस्थितीमध्ये पडलेला आहे, भौगोलिक परिस्थितीमुळे पडलेला आहे. मग आजूबाजूच्या परिसरामुळे त्या माणसाची राहण्याची, अन्नधान्याची, जेवणाची, आहाराची, वेशभूषेची सर्व पद्धतींमध्ये बदल होत जातो. मग बघा, मानवी वस्ती कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त असते? की ज्या ठिकाणी अन्नधान्य, पाणी, जमीन यांची मुबलकता असते त्या ठिकाणी साहजिकच वस्ती काय होते? जास्त प्रमाणात येते. ज्या ठिकाणी या वस्तूंचा वानवा असतो, म्हणजे अन्नधान्य कमी असतं, जमीनचा कमी असते, पाण्याची मुबलकता नसते, तिथं साहजिकच लोकवस्ती काय असते? कमी असते. तसेच एखाद्या प्रदेशामध्ये स्थलांतर हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात लोक स्थलांतर करतात. का करतात? स्थलांतराची अनेक कारणं आहेत. पूर, वारंवार पूर येणे, एखाद्या प्रदेशामध्ये वारंवार पूर येतो, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे गावं, नगरं उजाड होतात आणि माणूस
ते गाव सोडून, तो भूभाग सोडून दुसरीकडे स्थलांतरित होतो की जिथं त्याला सुरक्षित वाटेल. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. भारत हा देश कुठल्या खंडात येतो? भारत हा देश आशिया खंडामध्ये येतो. आणि आशिया खंडामध्ये भारताबरोबर अनेक देश आहेत. पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, वेगवेगळे देश आहेत आशिया खंडामध्ये. परंतु यांच्या तुलनेमध्ये भारत आज कृषीप्रधान देश आहे. जमिनीची मुबलकता आहे, हवामान योग्य आहे, चांगलं आहे. यामुळे भारताची लोकसंख्याही चांगली आहे आणि इथं शेतीचं प्रमाण सुद्धा खूप चांगलं आहे. आणि योगायोगाने निसर्गाची कृपा म्हणून हवामान सुद्धा अत्यंत चांगलं आहे भारताचं. जास्त थंडही नाही, जास्त गरमही नाही. अशा पद्धतीचं सर्व दृष्टीने पोषक असं वातावरण हे आहे. मग आता भारताचं भौगोलिक वैशिष्ट्य पहिलं काय? विस्तीर्ण भूप्रदेश. जमिनीची मुबलकता आहे, लांबच लांब सपाट प्रदेश आहे, सपाट जमीन आहे. विस्तीर्ण भूप्रदेश, भरपूर शेती करा. भारतातले 80% लोक शेती करतात. विस्तीर्ण भूप्रदेश आहे. दुसरं, भारताच्या तिन्ही दिशांना समुद्र आहे. कोणत्या कोणत्या दिशेंना? मग बघा, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, लिहून घ्या. पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र. तिन्ही बाजूंनी समुद्राने आपल्याला वेढलेलं आहे. पुढचं भौगोलिक वैशिष्ट्य की भारताची जी काही उत्तर दिशा आहे, थोडक्यात आपण असं म्हणू उत्तर सीमा आहे, त्या उत्तर सीमेला हिमालय पर्वत आहे. प्रचंड मोठा असा हिमालय पर्वत आहे. जणू काही तो हिमालय पर्वत आपल्या भारताच्या उत्तर सीमेचं काय करतो? रक्षण करतो. एक प्रकारे भारताच्या उत्तर सीमेची संरक्षक भिंत आहे हिमालय पर्वत. त्यामुळं शत्रूला सहजासहजी उत्तरेकडून आपल्यावर आक्रमण करता येत नाही. अत्यंत दाट जंगल, दऱ्याखोऱ्या, अशा पद्धतीने हा हिमालय आपल्या भारताच्या उत्तर सीमेचं रक्षण करतो. आता साहजिकच हिमालयामध्ये काय असतं? हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर. बर्फाचे मोठमोठाले डोंगर आहे. पुढचं जे काय भौगोलिक वैशिष्ट्य आहे की भारताला सलग मोठा सपाट भूप्रदेश मिळाला आहे. हजारो किलोमीटर जमीन सपाट. हे भारताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, भौगोलिक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आता बघा, भारताच्या जडणघडणीमध्ये हे जे काही भूप्रदेश आहे, 6 भूप्रदेश आहे. बघा, पहिला भूप्रदेश लिहून घ्या, हिमालय पर्वत. दुसरा भूप्रदेश आहे उत्तरेकडचे मैदानी प्रदेश. तिसरा भूप्रदेश आहे थरचे वाळवंट. चौथा आहे दख्खनचे पठार. पाचवा आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि 6वं आहे समुद्रातले बेटे. हे 6 महत्वाचे भौगोलिक भूभाग आहेत. पहिलं बघा, हिमालय पर्वत. मी आत्ताच सांगितलं हिमालय पर्वताचा महत्वाचा उपयोग काय होतो आपल्याला. हिमालय पर्वताच्या सोबत उत्तरेकडे हिंदकुश पर्वत सुद्धा आहे. हिंदकुश पर्वत आहे. मग आता या हिंदकुश पर्वतामध्ये 2 महत्वाच्या खिंडी आहेत. 2 महत्वाच्या खिंडी आहेत, खैबर खिंड आणि बोलन खिंड. खैबर खिंड आणि बोलन खिंड. मग आता इतर देशांशी व्यापार करण्यासाठी यांचा उपयोग होतो.
या खिंडींचा उपयोग होतो. या खिंडींचा जो काही रस्ता आहे, खैबर खिंड किंवा बोलन खिंड, याला रेशीम व्यापारी मार्ग असं नाव आहे. थोडक्यात काय, पूर्वीच्या काळी जे काही चीनमधून येणारे व्यापारी किंवा सैन्य हे याच मार्गाने भारतामध्ये ये जा करायचे. याच मार्गाने भारतामध्ये ये जा करायचे. म्हणून त्याला रेशीम, थोडक्यात आक्रमणासाठी यायचे किंवा व्यापार करण्यासाठी यायचे, म्हणून त्याला व्यापारी मार्ग असं नाव दिलं. त्यानंतर आहे उत्तरेकडचा मैदानी प्रदेश. बघा आता उत्तरेकडचा मैदानी प्रदेश कुठून कुठपर्यंत आहे. सिंध आणि पंजाब पासून तर आत्ताचा जो काही बांगलादेश आहे तोपर्यंत तेवढा जो प्रदेश आहे हा उत्तरेकडचा मैदानी प्रदेश आहे, सपाट मैदानी प्रदेश. थोडक्यात काय, यामध्ये काय, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा प्रदेश, अतिशय सुपीक प्रदेश. आपल्याला माहिती आहे 3 महानद्या आहे भारतातल्या, सिंधू, गंगा, आशियातल्या म्हणा, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा. मग पूर्वीचे जे काही गणराज्य होते, महाजनपदे होती, राजे रजवाडे, महत्वाचे राज्य याच प्रदेशांमध्ये होते. का? अत्यंत सुपीक प्रदेश, सपाट प्रदेश, आणि त्यामुळे जास्तीत जास्त राज्य याच उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशामध्ये जन्माला आली. पुढचं आहे थरचे वाळवंट. थरचे वाळवंट बघा कुठं या थरच्या वाळवंटाचा प्रसार कसा होत गेलेला आहे बघा. राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पाकिस्तानचा काही भाग, एवढ्या भूभागांमध्ये थरचं वाळवंट पसरलेलं आहे. आता वाळवंट म्हणजे काय, अनेक लांब हजारो किलोमीटर एकही झाड दिसणार नाही, सुपीक जमीन नाही, नुसती रेती, पाणी नाही, नदी नाही, काही नाही, नुसती रेती, त्याला वाळवंट म्हणतो. मग आता बघा, ह्या थरच्या वाळवंटामध्ये आपल्या हिमाचल प्रदेशातून वाहणारी एक नदी, घग्गर नदी. कोणती नदी? घग्गर नदी. ह्या थरच्या वाळवंटातून वाहते. आता बघा, हिमाचल प्रदेशात तिला घग्गर नदी म्हणतात. मग पाकिस्तानमध्ये या नदीचं नाव काय आहे? हाकरा. पाकिस्तानमध्ये या नदीला हाकरा म्हणतात. परंतु आता या थरच्या वाळवंटातून वाहत येताना ही नदी पूर्णपणे कोरडी पडलेली. परंतु या कोरड्या पडलेल्या नदीमध्ये हडप्पा संस्कृतीचे थोडेफार अवशेष आजही सापडतात. बघा, नदी एक, नावं 2. पाकिस्तानमध्ये वेगळं म्हणतात, आपल्या भारतामध्ये त्या नदीचं वेगळं नाव आहे. पुढचं आहे दख्खनचे पठार. आता दख्खनचे पठार काय, कुठून कोणते प्रदेश समाविष्ट आहे दख्खनचे पठारामध्ये? बघा, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांनी वेढलेला, या तिन्ही समुद्रांनी वेढलेला भारताचा दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला भूप्रदेश, दख्खनचे पठार. दख्खन म्हणजे दक्षिण, एक लक्षात घ्या. दख्खनचे पठार म्हणजे दक्षिणेकडे सरकणारे पठार, सपाट प्रदेश, दख्खनचे पठार. मग बघा, दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा आहेत. मग या भागाला पश्चिम घाट असं सुद्धा म्हणतात. या भागाला पश्चिम घाट सुद्धा म्हणतात. आणि जो काही दख्खनचा पूर्वेकडचा भाग आहे या भागाला पूर्व घाट म्हणतात. आता या पठारावर सुद्धा अत्यंत जमीन जी काय आहे ती सुपीक आहे. त्यामुळे या पठारावर सुद्धा अनेक प्रकारच्या संस्कृत्या, अनेक राज्य
निर्माण झाली, काळाच्या ओघात नष्ट झाली. महत्वाचं म्हणजे बघा, मौर्य जे काही साम्राज्य आहे ते दख्खन भागामध्ये जन्माला आलेलं होतं. अशा प्रकारचे अनेक साम्राज्य होऊन गेले. पुढचं बघा, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. आता बघा, आपल्या भारताला 3 बाजूंनी 3 समुद्रांनी वेढलेलं आहे. 3 बाजूंनी 3 प्रकारच्या समुद्रांनी वेढलेलं आहे. बघा, भारताच्या पूर्वेला, दक्षिणेला, पश्चिमेला समुद्र किनारा आहे. साहजिकच समुद्र किनाऱ्यावर भारतामध्ये व्यापाराला पूर्वीच्या काळात पहिली सुरुवात व्यापाराला समुद्रामार्गे झाली होती. कारण तिन्ही बाजूंनी समुद्र आहे. समुद्रातली जी काही वाहतूक आहे ती अत्यंत सोपी असते. मग जसं बस थांबण्यासाठी बस स्टँड असतं, रेल्वे थांबण्यासाठी रेल्वे स्टेशन असतं, तसं समुद्रातले जे काही मोठमोठे जहाज आहेत, व्यापारासाठी म्हणा, माणसाच्या वाहतुकीसाठी म्हणा, थांबण्याची कोणती तरी जागा असते. तिला आपण आत्ताच्या भौगोलिक भाषेमध्ये बंदर असं म्हणतो. बंदर म्हणजे काय? मोठमोठे जहाजं, होडी, मग ते जहाजं व्यापारी जहाजं असू द्या किंवा माणसांची वाहतूक करणारं असू द्या, हे थांबण्याचं ठिकाण म्हणजे काय? बंदर. मग या बंदरातून पूर्वीच्या काळी आणि आत्ता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपला व्यापार चालतो. प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, व्यापार होतो. समुद्रकिनाऱ्याचे प्रदेश. मग आता जिथं हे बंदरे निर्माण झाली त्याच्या आसपासच्या किनारी सुद्धा वेगवेगळे प्रदेश किंवा गावं वसली. त्यांच्या वेशभूषा, आहारामध्ये तसा त्या प्रमाणात बदल होत गेला. पुढचं आहे बेट. महत्वाची संकल्पना बघा, बेट म्हणजे काय? तर बेट म्हणजे थोडक्यात असं समजा, जशी जमिनीवर डोंगर असतात त्याचप्रमाणे समुद्रात सुद्धा खूप मोठे मोठे, प्रचंड मोठे मोठे डोंगर आहेत. त्या डोंगरांचा भाग, काही वरचा जो काही भाग आहे तो समुद्राच्या वर येतो. तो वर येतो म्हणजे काही छोटासा भाग नसतो, तो प्रचंड मोठा भाग, सपाट भाग असतो. आणि त्या सपाट भागावर मानवी वस्ती, गावच्या गावं बसली जातात. त्या सपाट भागावर लोकजीवन सुरू होतं तिथं. बघा, काही बेटे इतके मोठे, श्रीलंका सारखा देश त्यावर बसलेला आहे. भारतात सुद्धा 2 महत्वाचे बेट आहे, अंदमान आणि निकोबार बेट. तिथं गावाच्या गावं असतात, लोकजीवन सुरू होते, वस्ती बनते, व्यवसाय सुरू होतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा, जे काही 7 खंड आहे त्या खंडांपैकी एक ऑस्ट्रेलिया खंड देश सुद्धा आहे. आणि हा महत्वाचं म्हणजे हा देश सुद्धा हा एक बेट आहे. ऑस्ट्रेलिया काय आहे? एक बेट आहे. सर्व बाजूंनी पाणी बघा ऑस्ट्रेलियाचे. म्हणजे बेट किती मोठं असू शकतं याची कल्पना नाही. अशा प्रकारे हे जे काही 6 महत्वाचे भूप्रदेश आहेत यांचा मी थोडक्यात माहिती देण्याची प्रयत्न केलेला आहे. धडा वाचा. आणि शेवटचा एक मुद्दा होता भारतीय उपखंड. बघा, भारतीय उपखंड म्हणजे भारताच्या शेजारी आशिया खंडामध्ये भारताचे अनेक सख्खे शेजारी आहेत, ज्यांच्याबरोबर आपण आपला व्यापार करतो किंवा सलोख्याचे संबंध आहे. भारताला शेजारी कोणकोणते देश आहे? अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, नेपाळ, हे सगळे देश आहेत. आणि ह्या सगळ्या देश मिळून या सगळ्या देशांना दक्षिण आशिया असं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? दक्षिण आशिया. आणि त्यातला आपला एक भारत, आशिया खंडातला एक मोठा तुकडा, त्याला भारतीय उपखंड म्हणू, आहे भारत. आणि जी काही हडप्पा संस्कृती होती, महत्वाचा मुद्दा आहे, हडप्पा संस्कृती ती भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात जन्माला आलेली होती. बघा, आता तुम्ही म्हणाल सर दक्षिण आशियामध्ये चीन आणि म्यानमार येतात का? नाही,
दक्षिण आशियामध्ये चीन आणि म्यानमार येत नाही हे वगळून अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि भारत एवढेच देश मिळून दक्षिण आशिया एक संकल्पना बनते. ठीक आहे, धडा संपलेला आहे. नीट वाचा आणि प्रश्नोत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.